नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या या चॅनेलमध्ये। तर मित्रांनो, या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहोत कसं मी ऊसाच्या शेतात माझी हाऊस भागवली। तर मित्रांनो, मी परभणी जिल्ह्यातील रहिवासी आहे। गोष्ट मागच्या वर्षाची आहे। आमच्या शेतात ऊसाची कटाई सुरू होणार होती। मी ऊसाच्या शेतातल्या विहिरीवर जाऊन पाहिलं तर ऊसतोडणी करायला मजूर आले होते। त्यात आमच्या गावाकडच्याच 2 मुलीही होत्या। त्या पाहायला तर काळ्या सावळ्याच होत्या, पण मेहनती शरीरामुळे त्यांची काया आकर्षक बनली होती। त्यांना पाहिल्यावर मला त्यांना भोगायची फार इच्छा झाली। तिथे आणखी काही मजूर उपस्थित होते, त्यामुळे मी त्यांच्यासोबत काही बोलू शकलो नाही। मी माझ्या कामाला लागलो, पण कदाचित त्या दोघींमधल्या एकीने मला त्यांच्याकडे एकटक पाहत असलेलं पाहिलं असावं। तिने ती गोष्ट दुसरीला सांगितली। आता ती दुसरीही आपली नजर लपवून मला पाहायची आणि जेव्हा मी तिच्याकडे पाहायचो तेव्हा ती आपली नजर खाली घ्यायची। कदाचित त्यांच्याही अंगात तेवढेच गरमी होती। पाहायला तर त्या 18-19 वर्षाच्याच असाव्या आणि कदाचित त्यांनी कधी करण्याची मजाही घेतली नसावी। तर तुम्ही समजू शकता की त्यांची स्थिती काय होत असावी। ती दुसरी पोरगी जेव्हा काम करता करता माझ्याजवळ यायची तेव्हा गालातल्या गालात असायची। तिच्या हसण्याने मला ग्रीन सिग्नल मिळाला होता। मी तिला डोळ्यांनीच ऊसाच्या शेतात यायचा इशारा केला। ऊसाचं शेत फार दाट असतं। ऊसाचे दांडेही 10-12 फूट उंच असते। आत शेतामध्ये घुसल्यावर बाहेरून काहीच दिसत नसते। माझ्या इशाऱ्यावर ती लाजली आणि काही सेकंदासाठी ती लाजून खाली बघायला लागली। मग तिने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी तिला डोळा मारला। तशी तिने इकडे तिकडे पाहिलं आणि डोळ्यांनी चेते म्हणून सांगितलं। एका क्षणासाठी तर मला विश्वासच बसला नाही की एवढी गावातली साधी पोरगी शेतातल्या ऊसात यायला तयार झाली होती। कारण ऊसात बोलवण्याचं कारण एकच होऊ शकते, ते म्हणजे मनाचा आनंद। तर मी फिरत फिरत ऊसाच्या शेतात शिरलो। तिथे एक थोडीशी जागा बनवली आणि तिची वाट पाहायला लागलो। 15-20 मिनिटांनंतर ती जेवण करायचं कारण सांगून त्या ऊसाकडे यायला लागली। ती जेव्हा आत आली तेव्हा मी तिला हात देऊन त्या जागेकडे नेलं। मला पाहून ती हसली। लगेच मी तिला माझ्या छातीशी पकडलं आणि तिच्या गालावर पापी केली। तिचे कडक आंबे माझ्या छातीशी दबले होते। तिने सलवार कुर्ता घातला होता। मी तिच्या अंगावर पापी करायला लागलो तसे तिचे डोळे बंद व्हायला लागले। मी तिच्या मानेवर पापी केला आणि मागून तिच्या पाठीवर आणि बोच्याच्या फुगवठ्यांवरून हात फिरवायला लागलो। तिचे चांगलेच गोलाकार आणि टणक होते। ती सुस्कारे भरायला लागली। समोरून एक हात मी तिच्या सलवारीत घुसवला तसा माझा हात तिच्या फोद्यावर पोहोचला। तिचा फोदाही मस्तपैकी टाईट होता। एका हाताने मी तिचा फोदा रगडत होतो आणि दुसऱ्या हाताने तिचा बोचा। तिचे श्वास वेगाने चालत होते। ती सुस्कारे टाकायला लागली। मी तिच्या ओठांवर पापी करायला लागलो। ती ऊस नेहमीच खात असल्यामुळे तिचे ओठ चांगले गोड वाटत होते। इकडे खाली तिचा फोदा एवढा गरम वाटत होता की मला चटके बसल्यासारखे वाटत होते। तीही मला भरपूर साथ द्यायला लागली। मी माझा एक हात खाली नेऊन माझा पॅन्ट खाली केला। मग ती माझ्या चड्डीत हात घालून माझा कुरवाळायला लागली। तिच्या हाताचा स्पर्श होताच माझा दांडका कडक झाला। पोरगी गरम झाली होती तरीही मला तिला आणखी तडपवावं वाटलं। मी खाली बसून तिची कुर्ती वर केली आणि तिच्या पोटावर चाटायला लागलो। सोबतच दोन्ही हाताने तिचा बोचा प्रेमाने दाबत होतो। त्यासोबतच सलवारीवरूनच माझ्या तोंडाने मी तिचा फोदा घासत होतो। ती चांगलेच चित्कारे टाकायला लागली। तिने आपले पाय थोडे खोलले आणि फोदा माझ्या तोंडावर रगडायला लागली। मी माझ्या तोंडाने तिच्या नाडा खोलला। एका झटक्यात तिचा खाली पडला। आता माझ्या समोर ती हिरव्या पॅन्टीवरच होती। पॅन्ट ओली झाली होती। मी त्या फुगीर भागावर पापी केलं। तिने माझं डोकं पकडलं आणि फोदा माझ्या तोंडावर दाबायला लागली। मी चड्डीवरूनच तिचा फोदा जिभेने चाटायला लागलो। फोद्यातून तिचा रस गळत होता। फारच ऊसाच्या रसासारखी गोड चव होती। तिच्या फोद्यातून सुगंध तर बेधून करणारा होता। मी तिच्या इलॅस्टिकला धरून खाली केली आणि त्याबरोबर ती पूर्ण उघडी झाली। मी पटकन तिचे पूर्ण तोंडात धरले आणि ऊस चुसत असल्यासारखा तिची चोखू लागलो। दोन्ही बोटांनी मी तिच्या पटीच्या फाका फाकवल्या आणि मधातली भेगमधला लाल दाणा चोकायला लागलो। तिचे सुस्कारे आता चांगलेच मोठे झाले होते।
तिने लगेच आपली कुर्ती काढली आणि खाली वाकून मला खाली ढकलून लेटवलं. माझा पॅन्ट आणि मधले झांग्या दोन्ही एका वेळी तिने काढून घेतली. मग ती खाली बसली आणि ती तिची मयना माझ्या पोपटावर घासायला लागली. तिने मला पापी करायला सुरुवात केली. मग उठून ती माझा सोटा तिने दोन्ही हातांनी पकडला आणि माझ्या सुपाऱ्याला जिभेने चाटायला लागली. इकडे मी तिची चाटत होतो. तिच्या फोद्यात एक बोट घातलं तसं तिच्या तोंडून हलका चित्कार निघाला. 10 मिनिटापर्यंत मी तसेच चाटत राहिलो. त्यानंतर मी तिला माझ्या अंगावरून उठवून तिच्या अंगावर आलो. तिचे आंबे खोलून मी तिचे दाबत तिचे मनुके चुसायला लागलो. इकडे तिने आपल्या टांगा फाकवत माझा सोटा तिच्या गुफेवर टेकवला. तिने टांगा आणखी पसरल्या. आता समोरचं काम माझं होतं. ती तयार झालेली पाहताच मी सोटा तिच्या फोद्यावर थोडासा दाबला, पण तो तिच्या फोद्यावरून घसरला. तिने परत त्याला पकडून आपल्या छिद्रावर ठेवला आणि मी एक धक्का मारून तिच्या फोद्याला चिरत आत घुसवला. तसा तिच्या तोंडातून जोरदार किंकाळी निघाली. मी चटकन तिच्या तोंडावर हात ठेवला जेणेकरून कोणी ऐकू नये. मग मी परत एक धक्का दिला आणि माझं दांडकं तिच्यामध्ये पूर्णपणे सामावलं. तिची किंकाळी तर माझ्या हाताने दबूनच राहिली. तिच्या डोळ्यातून पाणी मात्र आले होते. कदाचित तिचा पदर फाटला होता. थोड्या वेळानंतर ती खालून आपल्या जांघा वर करायला लागली. तेव्हा मी समजलो की तिच्या वेदना आता मजेत बदलल्या आहेत. तेव्हा मीही माझी कंबर पुढे मागं करायला लागलो. तिच्या तोंडून सुस्कारे यायला लागले. तसे मी माझ्या धक्क्यांची गती वाढवली. 15 मिनिटातच आम्ही दोघेही त्या शेवटच्या क्षणावर पोहोचलो. ती फडफडायला लागली. तिचे पाणी बाहेर निघाले होते. मी शेवटचे 2 धक्के जोरात दिले आणि तिच्यामध्ये मी माझी क्रीम सोडली. मग आम्ही एकमेकांना पापी करत होतो. मी तसाच तिच्यावर पडून तिचं नाव विचारलं. तिने तिचं नाव सोनाली सांगितलं. ती आमच्या गावाच्या जवळच्याच गावची होती. 12वीची परीक्षा देऊन ती कामावर आली होती. त्यानंतर आम्हाला जेव्हाही संधी मिळायची तेव्हा आम्ही त्या उसाच्या शेतात जाऊन करायला लागलो होतो. मित्रांनो, मला आशा आहे की ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चॅनेलवर नवीन असाल तर वाट कसली पाहताय सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच भन्नाट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.